धडा 7वा कार्यक्रम पहिला. कला, संगीत व संगीत वाद्यांचा परिचय. नमस्कार. चतुरंग मराठी कार्यक्रमांच्या मालिका या कार्यक्रमात तुमचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. धडा 7वा कार्यक्रम पहिला म्हणजे कला, संगीत व संगीत वाद्यांचा परिचय हा विषय तुमच्या पाठ्यपुस्तकाशी निगडित आहे. तेव्हा चला या कार्यक्रमाची सुरुवात करूया. या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला कला आणि संगीताबद्दल माहिती मिळेल. संगीत वाद्यांची नावे कळतील. संगीत माणसांना एकत्र आणते. ते आम्हाला सौम्य आनंद अनुभवण्याची संधी देते. सगळीकडे माणसे मनाने सारखीच असतात. आपण कोणतीही भाषा बोलू शकतो, कोणत्याही वर्णांचे असू शकतो, राजनीती कोणत्याही प्रकारची असो. आमच्या प्रेमाच्या भावना आणि आमचा विश्वास संगीत सिद्ध करून दाखवते की आम्ही सारखे आहोत, असे जॉन डेन्व्हर यांनी सांगितले. शिक्षणात संगीताद्वारे शिक्षक मुलांचे मन केंद्रित करू शकतात. एकीकडे ते एक मनोरंजनाचे साधन आहे व दुसरीकडे अभ्यासात मन लावण्याचे साधन असते. जे काही संगीताच्या माध्यमाने शिकवले जाते ते सर्व विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे राहते. म्हणूनच बालवाडीत किंवा पूर्व प्राथमिक शाळांमध्ये मुलांना सोपी गाणी, साध्या सुध्या कविता व इतर बडबड गीते शिकवली जातात व सर्व मुलांच्या मनात आजन्म राहते. आजकाल धावपळीमुळे सर्वजण व्यस्त असतात. ते नेहमी रागावतात. त्यांचा रक्तदाब पण वाढत असतो. त्यावेळी डॉक्टर त्यांना अगदी शांत वातावरणात संगीत ऐकण्याचा सल्ला देतात. माणूस कितीही खिन्न वा आजारी असू शकतो, परंतु संगीतामुळे तो पुन्हा उल्हासित होऊ शकतो. त्याने त्याची जगण्याची इच्छा वाढू शकते. संगीत मनोरंजनाचे साधन आहे. कोणत्याही शुभ कार्यात संगीत जरुरीचे असते, जसे लग्नात, वितरण समारंभात, विविध पार्टीमध्ये व वाढदिवसाला. संगीताचे अनेक प्रकार आहेत, जसे भारतीय पारंपरिक संगीत, पाश्चात्य संगीत, पॉप संगीत, रॉक संगीत इत्यादी. ज्यांच्याकडे संगीत कला आहे ती माणसे खरोखरच भाग्यवान आहेत व ते सदैव संगीताच्या आनंदी दुनियेत वावरत असतात. भारतीय संगीत वाद्ये तुतारी, ढोल, तबला,
पाश्चात्य संगीत वाद्ये, पियानो, व्हायोलिन, बांसुरी, अफ्रीकी संगीत वाद्ये, रावान, माराकास, प्रश्न. आमच्या दैनंदिन जीवनात संगीताचे महत्त्व काय यावर 2 परिच्छेद लिहा. या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला कला आणि संगीताबद्दल माहिती मिळाली. संगीत वाद्यांची नावे कळली. आमचा आजचा हा कार्यक्रम इथेच संपत आलेला आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.